काय दुभंग होणार नाही. हे सूत्र मान्य करावंच लागेल, व्हावं लागेल. आम्ही आमच्या 34 जागा तर सोडणार नाही, राष्ट्रवादी त्यांच्या 14 जागा सोडणार नाही. त्यामुळं हे सूत्र मान्य करावं लागेल. त्यामध्ये दुभंगायचा काही प्रश्नच येत नाही. पोकळ मतदार ज्यावेळी सर मुश्रीफाना सतीश पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारला त्यावेळी सहकारात राजकारण येऊ नये अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य असायचं. मात्र याच सहकारात आता झालेल्या सर्वसाधारण सभेत महायुती म्हणून सहकार्य करा अशा पद्धतीचं आव्हान मुश्रीफांच्याकडून करण्यात आलं. कुठंतरी दोन्ही दगडावर हात ठेवण्याची भूमिका मुश्रीफांची वाटते. काय असणार तुमचं? हा प्रश्न आपण मुश्रीफ साहेबांना विचारलं तर त्याचं योग्य उत्तर मिळेल. वाढदिवस काय झालं क्रिकेटला? काल भारत पाकिस्तान मध्ये सामना आला. या सामन्यात पाकिस्तानचा खेळाडू फरहान गोळीबाराची स्पोर्ट्स हे स्पोर्ट्स स्पिरिटनं घ्यायचं असतं. त्यांनी ग्राउंडवर काय केलं आणि त्यांचं ग्राउंडवर काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. फार त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही आहे. सगळ्या देशातल्या पंतप्रधानांपासून खेळाडूंपर्यंत सगळे ते एकाच विचाराचे आहेत. परंतु त्या सगळ्याला नेस्तनाबूत करण्याचं काम आमच्या सीमेवर असणारे आमचे सैन्य असतील किंवा आमच्या ग्राउंडवर असणारे आमचे क्रिकेट प्लेयर्स असतील, हे त्यांना नेस्तनाबूतच करतील आणि भविष्यातही करत राहणार. अतिथी देवो भव हे ब्रीदवाक्य घेऊन देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी देशभरामधल्या GST मध्ये एक आमूलाग्र बदल केलेला आहे आणि क्रांतिकारक निर्णय घेतलेला आहे. देशामध्ये GSTचे 4 स्लॅब होते, 5%, 12%, 18% आणि 28%. हे 4 स्लॅब वगळून 2 स्लॅब करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये फक्त 5% आणि 18%, ज्याच्यामध्ये देशभरातल्या 144 करोड लोकांना, नागरिकांना विविध मार्गाने त्याचा फायदा होणार आहे. लोकांची क्रयशक्ती वाढणार आहे, लोकांच्या हातामध्ये पैसा शिल्लक राहणार आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात आपण सेव्हिंग करून मोठ्या प्रमाणात खरेदी करा अशा पद्धतीचा मूलमंत्र प्रधानमंत्री महोदयांनी दिलेला आहे. याचा फायदा ग्राहकांबरोबर उत्पादन क्षमता असणाऱ्या MSME, SME या सगळ्यांना सुद्धा होणार आहे. आणि यामुळं देश अर्थशक्तीच्या दृष्टिकोनातून 2047 साली विकसित देश होण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलेलं आहे. याचा सर्व स्तरातील नागरिकांना, शेतकऱ्यांना, उद्योजकांना, महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. भारत पाकिस्तान मॅच झाली. अतिथी देवो झालं का ग्राहक देवो झालं? प्रधानमंत्री महोदयांनी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी जो नवीन GST मध्ये टॅक्स रिफॉर्म आणलेला आहे त्याला नेक्स्ट जेन GST असं संबोधित केलेलं आहे. याचा लाभ देशातील 144 करोड लोकांना होणार आहे. उत्पादन क्षमता वाढणार आहे, खर्च क्षमता वाढणार आहे, सामान्यांची स्वप्न पूर्ण होणार आहेत. आणि हे होण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही येणाऱ्या नवरात्रीमध्ये, या सगळ्या उत्सवाच्या काळामध्ये वेगवेगळ्या बाजारांमध्ये जाऊन, बाजारपेठांमध्ये जाऊन ग्राहकांना आणि दुकानदारांना, उद्योजकांना भेटून याचा लाभ जास्तीत जास्त लोकांना द्यावा यासाठी त्यांचा सन्मान करणार आहे. त्यांच्या दुकानामध्ये, त्यांच्या प्रत्येकाच्या व्यवसायाच्या ठिकाणी आम्ही नेमप्लेटसुद्धा देणार आहे की गर्व से कहो हम स्वदेशी है अशा पद्धतीचा नारा असणारे प्लेटसुद्धा आम्ही सर्व दुकानांमध्ये देण्याची व्यवस्था भारतीय जनता पार्टीच्या वतीने करणार आहोत. हद्दवाढ ही सर्वानुमते सर्वांशी विचार करून करण्याचा निर्णय झालेला आहे. त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जरी हद्दवाढीचा निर्णय होणार असला तरी महापालिकेच्या निवडणुकीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. निवडणुका या वेळेत पूर्ण होतील. महापालिका निवडणुकीत भाजप 35च्या पेक्षा जास्त जागांचा दावा आहे. मात्र शिवसेने राज्य मंडळाच्या अध्यक्ष राजेश सागर
फक्त उत्तर विधानसभा मतदारसंघात 30 जागांवर दावा केला. हे पहा, आम्ही आता महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जाण्याचं ठरलेलं आहे. पूर्वीच्या आमच्या असणाऱ्या 34 जागा नगरसेवक आमचे निवडून आलेले होते. त्या जागा तर आम्ही लढवणारच आहोत. आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, ज्यांच्या 14 नगरसेवकच्या जागा निवडून आल्या होत्या आणि शिवसेनेच्या पूर्वी 4 जागा निवडून आलेल्या होत्या. या जागा तर प्रत्येक पक्ष आमचे सगळे नगरसेवक किंवा तिथले सदस्य असतील, त्या जागा तर आम्ही सोडणार नाही, आम्ही त्या जागा लढवणारच आहोत. आता जे वाटप व्हायचं जागेचं किंवा अन्य ज्या जागा आम्हाला पाहिजेत त्या कुठल्या होतील? काँग्रेसनं ज्या 29 जागा जिंकलेल्या होत्या शहरामध्ये त्याच्यामध्ये वाटप होईल. आता तेही पर्सेंटेजनुसार व्हायला पाहिजे. जर आमच्या 35 असतील, त्यांच्या 4 असताना जर त्यांनी 30 मागितल्या तर आमच्या 35 आहेत, आम्ही किती मागायला पाहिजे? तर हा सगळा विचारांती निर्णय होईल. मला अपेक्षित आहे की आमच्या 34 जागा सोडून 12 ते 15 जागा त्या 29 पैकी भारतीय जनता पार्टीनं लढवल्या पाहिजेत. कारण आमचं त्या पद्धतीचं नेटवर्क आहे, आमचे तेवढे सदस्य आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आमची तयारी सुद्धा आहे. आणि या सगळ्या तिन्ही पक्षाचे आम्ही वरिष्ठ नेते बसून हा निर्णय घेऊ. परंतु आज या बाबतीत जागेचा कुठलाही निर्णय झालेला नाही. मागणी करणं हे स्वाभाविक आहे. प्रत्येक पक्षानं मागणी केली पाहिजे. आपल्या कार्यकर्त्यांना आधार आणि ताकद देण्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केला असेल, आमचाही राहील.